दोन चौकार आणि निवास भोईरचा जर विचार केला तर त्याने 13 धावा 14 चेंडूमध्ये. त्यानंतर जर पाहिलं तर अमित दिनेश ज्याने अप्रतिम कामगिरी 42 चेंडूमध्ये 64 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. या वर्षामध्ये आपण बघतोय 2 चौकार आणि 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. तर दुसऱ्या बाजूने जर गोलंदाजीचा विचार केला तर टीम पोमन मास्टर संघाची गोलंदाजी हेमंत पाटील एक अफलातून गोलंदाज ज्याने तब्बल 41 धावा देत असताना 2 विकेट्स. चंदर घोषे आपण बघतोय ज्याने 53 धावा देत असताना 6 विकेट्स. त्यानंतर नागेश म्हात्रेला आपण बघतोय ज्याने 49 धावा देत असताना 4 विकेट्स. आणि त्यानंतर संजय भुरेला 35 धावा खर्च करत असताना 3 विकेट्स. अशी गोलंदाजी आपण पोमन मास्टर संघाची पाहिली. एका बाजूने फलंदाजी राय मास्टर संघाची पाहिली. आणि आता मात्र ते दोन्ही संघ एकमेकांसमोर लढत देत असताना पहिल्या विजयाकरिता संघर्ष करत असताना आणि या सामन्यामध्ये कोणता संघ नक्कीच वर्चस्व गाजवेल हे देखील कळवणारा हा सामना आपण मैदानामध्ये जरूर पेश करीत आहोत. प्रेक्षकांच्या भेटीसाठी एक नवीन स्पर्धा आणि नवीन स्पर्धेतील एक नवीन सामना इथे नक्कीच आम्ही घेऊन आलोय. टीम जय धारावी 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा 2023 सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळ्याला पार पाडलं होतं. तसेच त्यानंतर आपण नाणेफेकी करून पहिला सामना देखील खेळवला होता. आणि आता मात्र दुसऱ्या सामन्याला सुरुवात. एका बाजूने टीम राय मास्टर आहे तर दुसऱ्या बाजूने टीम पोमन मास्टर संघ. गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संजय भुरेला ज्याने आतापर्यंत 3 विकेट्स आपल्या नावावरती केलेत आणि 35 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत. तब्बल जर पाहायचं झालं तर स्पर्धांमध्ये समावेश केला होता. तब्बल 5 स्पर्धेमध्ये आपण बघतोय 35 धावा त्याने जरूर खर्च केलेत आणि 3 विकेट स्वतःच्या नावावरती केलेत. तर दुसऱ्या बाजूने फलंदाजाचा विचार केला तर अरुण अंबोकर आणि दुसरा फलंदाज आहे सदानंद. अरुण अंबोकरचा जर विचार केला तर याच मैदानावरती जरूर मालिका वीरचा पुरस्कार या फलंदाजाला दिला गेलाय. पहिली स्पर्धा झाली होती जानकाय 11 मुर्दा संघाची आणि बेस्ट बॅट्समन म्हणून पुरस्कार दिला होता सदानंद पाटील. सज्ज आहेत दोन्ही फलंदाज सज्ज आहेत. पंचांचा अधिकृत इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संजय भुरेला पुन्हा एकदा सज्ज असतील. पहिला चेंडूचं स्वागत कशा रीतीने पडला गेलाय. पहिला चेंडू अप्रतिम अचूक टप्प्यावरती पंच देखील इशारा देत असताना हा चेंडू यशस्वीरित्या यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपात. जयेश दादा भुईर यांना आपण बघतोय भरपूर सारी मेहनत कारण घरची स्पर्धा आहे एक चांगली स्पर्धा आहे आणि त्याच कारणाने जयेश भुईर यांचं देखील मोलाचं योगदान. इथे मात्र या चेंडूला फक्त ऑन साईडला दिशा दिली. फाईन लेग क्षेत्रामध्ये दरम्यान चेंडू ट्रॅव्हल झाला. धाबा मिळतील फक्त 2 पंच इथे इशारा देत असताना या 2 धावेवरती समाधान. आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्येचा विचार केला तर संघाचे धावफलक इथे सुरुवात झाली. धावफलकाचा जरूर श्री गणेश झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 2 वरती. धावफलकावरती 2 धावा लागल्या गेलेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संजय पुन्हा एकदा सज्ज आहे. दरम्यान अरुण अंबकर खेळण्याकरिता देखील सज्ज आहे. स्वतःचा अकाउंट देखील 2 धावेनिशी ओपन केलाय. इथे मात्र हा चेंडू सोडून दिलाय यष्टिरक्षकाकरिता. पंच इथे दर्शवत असताना हा चेंडू आहे वाईड. फलंदाजाच्या अवकाशाच्या बाहेर जर तुम्ही चेंडू फेकाल तर तिथे नक्कीच दंडित केलं जाईल आणि ते दृश्य इथे घडत असताना आपण या मैदानावरती पाहतोय. लाईव्हच्या माध्यमातून दृश्य केलेला आपण बघतोय कॅच केला गेलाय हा दृश्य. इथे मात्र हा चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त खेळपट्टीच्या बाहेर वळणारा. दरम्यान पंच पुन्हा एकदा इशारा देतात वाईट चेंडू. संपूर्ण प्रेक्षेपण युट्यूब वरती जरूर सुरू आहे. NXT लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून मनीष दादा पाटील दैसर अप्रतिम लाईव्हचं आयोजन इथे केलं गेलंय. इथे मात्र चेंडूला खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता. कव्हर क्षेत्रामध्ये खेळलं गेलंय. दरम्यान 2 धाबा पंच इथे इशारा देत असताना 2 धावेनिशी धावांचा जर विचार केला तर धाव फलकावरती तब्बल धावा लागल्या गेल्यात 6. कॅमेरामॅन आपण बघतोय आनंद माली
प्रत्येक चेंडूला कॅच केले जाते. प्रतिम अफलातून कामगिरी त्यांची देखील आपण बघतोय एनिक्स लाईव्हच्या माध्यमातून. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फलोत्रामध्ये अप्रतिम कामगिरी, अचूक जल इथे टिपला गेलाय आणि परतावला गेल अरुण अंबकरला बॅक टू दी पवेलियन. अशी दर्याची दौलत मौर डोलीला गावलंय सोन्या सारू, दर्याला आयलंय तारूर वाट बंधावा बघतय पारूर, दर्याला आयलंय तारूर वाट बंधावा बघतय पारूर. धन्यवाद डीजे नवीन, धन्यवाद डीजे नवीन. फलंदाज क्रमांक 3 वरती आपण बघतोय राय मास्टर्स संघाचा षटकारांचा बादशाह म्हणून म्हटला जाणारा फलंदाज जगदीश आचार्य, ज्याच्या नावावरती आपण बघतोय तब्बल 57 धावा 41 चेंडूंचा सामना करत असताना या संपूर्ण वर्षामध्ये आणि तब्बल 4 षटकार त्याच्या बॅट मधून जरूर या हंगामामध्ये आले आहेत. पुन्हा एकदा सज्ज असेल खेळण्याकरिता. अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न कशा रीतीने असेल, फक्त दिशा दिली, सन्मान दिला या चेंडूला, ऑफसाईडला जागा बनवून जरूर केला गेलाय. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये दरम्यान दुसऱ्या धावेची मागणी आहे, वेगाने दुसरी धाव घेतली गेली. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल कारण फेकी थोडीशी खराब होते. यष्टीरक्षक गॅदर करण्यामध्ये थोडासा जरूर चुकला गेला आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला झाला कारण चेंडूची फेकी आपण पाहिली होती थोडीशी खराब राहिली. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न इथे जरूर केला दोन्ही फलंदाजांनी आणि जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र 3 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. दरम्यान प्रतिस्पर्धी संघाचा थोडासा फायदा झाला. धावफलक जाऊन पोहोचला पुढे 3 या आकड्याने 9 वरती. 9 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू इथे आक्रमण करायचा होता, पायावरती अदलला गेला, डाटा अपील केली, पंचांनी अपील फेटाळून लावली. दरम्यान एक धाव कोणी रोखू शकला नाही आणि या एका धावेवरती समाधान मानत असताना दोन्ही फलंदाज एका धावेनिशी आपण बघतोय. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 10 वरती. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केलाय धावफलकानं. षटकाचा जर विचार केला तर षटक संपलाय पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 1 बाद. नवीन गोलंदाज आता मात्र कोण असेल, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. गोलंदाजाची सूची जर पाहिली तर एक चांगली सूची आहे कारण हेमंत पाटील एक चांगला गोलंदाज आहे. त्यानंतर चंदर घोषेसारखा एक गोलंदाज आहे. राजा कोटावले सारखा एक हार्ड रेटर गोलंदाज आहे. त्यानंतर रागेश म्हात्रे हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. संजय भुरेला याने देखील एक षटक फेकले. नागेश म्हात्रे चांगला काही एक गोलंदाज आहे. त्यानंतर गुरुनाथजी सारखा एक गोलंदाज आहे आणि सूर्यकांत सारखा एक आपलातून गोलंदाज आहे. अशी गोलंदाजीची रचना पोमन मास्टर संघातून आपण बघतोय आणि आता मात्र गोलंदाजी मार्ग वरती दुसरा षटक हाताळण्याकरिता विश्वास दाखवला जातोय नक्कीच सूर्यकांतचा जर विचार केला तर नक्कीच आतापर्यंत त्याने 4च धावा फक्त खर्च केलेत. विकेट त्याच्या नावावरती नाही आहेत परंतु फक्त 4 धावा खर्च केलेत. एक प्रतिम गोलंदाजी आणि नक्कीच ते 4च फक्त धावा का खर्च केलेत. एक चिकी गोलंदाजी करत असताना, मॅजिकल गोलंदाजी करत असताना इथे मात्र आपण बघतोय कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न टीम पोमन मास्टर संघाचा आहे आणि त्याच कारणाने गोलंदाज सूर्यकांतला आणलं गेलंय कारण या गोलंदाजामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे चेंडूला फिरवण्याची आणि नक्कीच फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून होईल काय. पुढे येऊन केलाय, फुलटॉस चेंडू घेतला गेलाय जरूर, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये प्रहार केलाय. 1 बाउंड चेंडूला कॅरी करायचं होतं, बॅकअप जरूर इथे आलाय परंतु तो देखील थोडासा फ्लंबल झाला. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला आणि या टुर्नामेंटचा पहिला चौकार आपण बघतोय. दुसरा चौकार आलाय परंतु या सामन्यामधील पहिला चौकार फलंदाज सदानंद पाटीलच्या बॅटमधून. सदानंद पाटील एक अफलातून बॅट्समन, एक मोठा फलंदाज या संघातील ज्याच्या नावावरती याच मैदानावरती आपण पाहिलं होतं पहिल्या स्पर्धेमध्ये तब्बल एक उत्कृष्ट फलंदाजाचा किताब आहे आणि तो किताब त्याने का पटकावला होता याचं उत्तम उदाहरण या चौकारांशी तो स्पष्ट करत असताना गोलंदाजावरती प्रहार केलाय सदानंद पाटील. पहिल्याच सामन्यामध्ये 32 धावा 20 चेंडूने सामना करत असताना ऑन साईडला या फटक्याला सजवलाय. दरम्यान शॉट क्षेत्रामध्ये आपण बघतोय वेगाने क्षेत्ररक्षक आलाय. फेकी येईपर्यंत सहजरित्या 2 धावांची मागणी जरूर आहे. 2 धावांची
संघाची धावसंख्या तब्बल पुढे सरकली जाते. धावफलकावरती विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 16 वरती. धावफलक 16 वरती जरूर जाऊन पोहोचलाय. एक चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज सूर्यकांत, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ देखील महत्वाची आहे. ती देखील जर चांगली लाभली तर नक्की एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होईल. पुढे येऊन केलायचा होता. इथे मात्र अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू, एक क्षणांच्या अगदी जवळून जाणारा हा चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडूचा खेळ जरूर संपला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावलेला. धावफलक थांबलाय. धावफलकावरती नजर टाकली. धावफलक जाऊन पोहोचलाय 16 वरती. या षटकाचा जर विचार केला तर अर्जुनी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू मात्र अतिरिक्त बाहेर वळणारा पंच इथे इशारा देत असताना हा चेंडू वाईट आहे. आउट साइड द लेग स्टंप. धावफलक देखील पुढे सरकला जातोय. एक धावेचा दंड इथे भुक्ता भरला गेला आणि एका धावेनिशी धावफलक पुढे सरकलाय 17 वरती. क्रिकेट मधील अशुभ आकडा ज्याला म्हटलं जातं तर 17 धावांचा आकडा इथे लागला गेलाय. पुढे येऊन केलाय, आक्रमण केलाय, ताकद किती आहे पाहावं लागेल. जागा तर अप्रतिम आहे, परंतु इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउंड 4 धावांचा आणि एक दर्जेदार आणखीन एक चौकार. धन्यवाद डीजे. धावफलक तब्बल वेगाने वाढलाय, जम बसलाय 21 वरती. प्रहार केला गेलाय. पुढे येऊन पुन्हा एकदा प्रहार केलाय. फटका चांगला आहे. धावा देखील मिळतील भरपूर. पंच इशारा देत असताना 2 धावा आणि या 2 धावेनिशी षटक संपलाय दुसरा. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 1 बाद 23. यस डीजे बाबा यांची देखील एक भरपूर सारे मेजवानी आपण बघतोय. सुंदर सुमधुर गीत आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय डीजे बाबांच्या माध्यमातून. आणि अफलातून कामगिरी ती देखील इथे करतात. महत्वाची भूमिका इथे निभवत असताना या स्पर्धेकरिता चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलंय. एक चांगली स्पर्धा आहे. अप्रतिम स्पर्धेला इथे नक्कीच अंजाम दिलाय टीम जय धारावी 40+ मास्टर संघाने. आणि त्यांच्या माध्यमातून हे भव्य आयोजन 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा, भरपूर सारी मेहनत या स्पर्धेकरिता. फाउंटन मेंबर जय धारावी संघाचे आदरणीय महेश दत्ता पाटील नक्कीच व्यासपीठावरती स्थानापन्न आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज नागेश, ज्याने आतापर्यंत नागेशचा जर विचार केला तर त्याने आतापर्यंत 49 धावा खर्च केले. त्याने 4 विकेट्स त्याच्या नावावरती आहेत. तोच नागेश गोलंदाजी मार्गवरती सज्ज. इथे मात्र फुल लाईनचा चेंडू जरूर आहे, फक्त दिशा दिली ऑफ साईडला डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. डायरेक्ट हिट देखील केला होता. डायरेक्ट हिट इथे लागलाय आणि नक्कीच परतावं लागते पंचांचा हात आकाशामध्ये आणि परतावं लागेल फलंदाज जगदीश आचार्यला. बॅक टू द पविलियन धावचीच्या स्वरूपात. आणखीन एक मोठा हादरा टीमला लागला गेलाय. नवीन फलंदाज त्वरित मैदानामध्ये जातोय. क्रमांक 4 वरती संघाचा कर्णधार, तारणहार ज्याला म्हटलं जातं, कृष्ण पाटील, ज्याच्या नावावरती जर पाहिलं तर 36 चेंडूमध्ये 52 धावा आतापर्यंत त्याने कुठल्या गेलेत. एक षटकार आहे, त्यानंतर एक चौकार, जर 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत आतापर्यंत. आणि तोच कृष्ण पाटील मॅन फ्रॉम राई, नॉन स्ट्राईक एंडकडे. इथे मात्र हा चेंडू अप्रतिम अचूक टप्प्यावरती फिरकीची जादू इथे नक्कीच दाखवत असताना गोलंदाज नागेश म्हात्रे एक अफलातून गोलंदाज आहे आणि तीच गोलंदाजी इथे साध्य करत असताना नागेश म्हात्रे पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरिता सज्ज. इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू स्ट्रेट टू द बॉलर. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स आणि 4 बाउन्स घेत असताना चौकारासाठी आणखीन एक दर्जेदार चौकार. 4 धावा आणि या 4 धावेनिशी धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक तब्बल वाढला गेलाय. धावफलकावरती धावा 29 जरूर लागल्या गेलेत. एक मोठा लक्ष ठेवण्याचा प्रयत्न फलंदाज आपण बघतोय सदानंद पाटील करतोय, ज्याने आजपर्यंत अफलातून कामगिरी केली. 81 धावा ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत आल्यात. इथे मात्र पुढे येऊन केलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये
नागेश म्हात्रेने इथे गॅच केला होता, डायरेक्ट हिट देखील केलाय. पंच देखील सहमत आहेत, फलंदाजाला परतावं लागते धावचीतच्या स्वरूपात. सदानंद पाटीलला परतावं लागते धावचीतच्या स्वरूपात. अप्रतिम कामगिरी नागेशच्या माध्यमातून या षटकामध्ये. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक तब्बल थांबलाय आताच्या स्थितीला, तो म्हणजेच 29 या आकड्यावरती. अजूनही महत्वाचे चेंडू शिल्लक असतील या षटकातील. दोन येणारे अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 2 चेंडूंवरती काय घडेल. नवीन फलंदाज दिनेश, एक टेक्निकल बॅट्समन, एक अफलातून बॅट्समन या संघाचा, आणि तो दिनेश आपण नॉन स्ट्राईक इन कडे. पुढे येऊन केलाय प्रहार, चांगला आहे, धावा देखील मिळतील भरपूर. पंच इथे दर्शवत असताना धावा मिळतील 2 धावेवरती समाधान. धावफलक जाऊन पोहोचलाय पुढे 31 या आकड्यावरती. सिंगल आणि डबल क्रिकेटची लाईफ लाईन याला म्हटलं जातं आणि तेच प्रावित्र्य मैदानामध्ये दिसतोय. कृष्ण, अरुण अंबोकर, त्यानंतर सदानंद पाटील आणि आता मात्र कृष्ण पाटील. आता मात्र दिनेश पाटीलला देखील पाहतो नॉन स्ट्राईक एंड कडे. पुढे येऊन केलाय, फटका फसलाय, झेल घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता, परंतु चेंडू नक्कीच गेल्या 2 धाबेकरिता. 2 धावा अर्जित झाल्या, 2 धाब्यांनी षटक संपलाय. तिसरा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11च्या सरासरीने वाटचाल करत असताना 33 धावा. आता मात्र अंतिम षटक शिल्लक आहे आणि अंतिम षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावरती देतील. यानंतर होणारी लढत अचोले मास्टर संघ आणि टीम खारीगाव मास्टर संघ. अचोले मास्टर संघाचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय आपण तयारीनिशी राहायचंय. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण लगेच नाणेफेकी करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकाची जबाबदारी जरूर स्वीकारली गोलंदाजाने. गोलंदाजी मार्ग वरती प्रभाकर. गोलंदाज प्रभाकर गोलंदाजी मार्ग वरती. फुलटॉस चेंडू जरूर ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जरूर खेळला गेला. या चेंडूला दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त आणि फक्त एका धावेवरती समाधान, एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचाय. 34 वरती स्ट्राईक वरती असेल आता मात्र कृष्णाच्या बॅट मधून आपण एक प्रहार जरूर पाहिला होता. 2 धावेकरिता चेंडू क्षेत्र थोडंसं चुकीचं होतं, परंतु या फलंदाजामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि ती सिद्ध करावी लागेल. या फलंदाजाला आक्रमण करावे लागतील, गोलंदाजांवरती वार करावे लागतील. या चेंडूला जरूर सोडलाय. यष्टीरक्षकाकरिता पंच इशारा देत आहेत. वाईड आहे, अवांतर आहे, अवांतर धावेमध्ये देखील भर होईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 35 वरती. एक मोठा लक्ष ठेवण्याचा प्रयत्न जरूर करतोय टीम जय धारावी 40+ मास्टर राई संघ आणि प्रतिम कामगिरी या फलंदाजांची राहिली. कृष्णासाठीचा हा चेंडू पुन्हा एकदा वळण घेणारा, परंतु पंच इथे दर्शवत असताना हा चेंडू देखील वाईट आहे. अवांतर धावेमध्ये पुन्हा एकदा भर होईल. अवांतर धावेनिशी धावफलक आणखीन एकदा पुढे सरकल. एका धावेनिशी 36 धावफलक 36 वरती जाऊन पोहोचलाय. पुढचा चेंडू या षटकातील. आक्रमण करायचं होता, बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. आता मात्र कुठेतरी लेंथ अँड लाईन इथे सापडली गोलंदाजाला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचा मारा या चेंडूवरती जरूर झालाय. मागील 2 चेंडू जर पाहिले तर त्याच दिशेमध्ये वार करायचा होता, परंतु तिथे मात्र थोडीशी दिशा चुकत होती आणि आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी राहिली. गोलंदाज प्रभाकर इथे मात्र पुन्हा एकदा आक्रमण करायचं होता. पुन्हा एकदा बीट झालाय. कृष्णा व्यवस्थितरित्या कृष्णाला ओळखलं गेलंय की फलंदाज काय फलंदाजी करतोय, कुठला चेंडू उचलण्याचा पराक्रम त्याच्या माध्यमातून होतोय, कुठल्या चेंडूला तो दिशा देतोय आणि ते इथे ओळखलं जातोय. आणि एखाद्या चांगल्या गोलंदाजाची ओळखच ती आहे की प्रत्येक फलंदाजाची ऍक्शन पाहतोय आणि नक्कीच ते ऍक्शन पाहत असताना अचूक टप्प्यावरती चेंडू फेकलं जातंय आणि तेच काम प्रभाकर. अप्रतिम. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळला गेलाय. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दरम्यान पंचांचा इशारा आलाय 4 धाबांसाठी चौकार. इथे मात्र व्यवस्थितरित्या वार केला गेलाय फलंदाजाच्या माध्यमातून. कृष्णाने ते ओळखलं या चेंडूला. ओव्हरपिच चेंडू होता, पुढे येऊन घेतला फुल टॉस आणि नंतर या चेंडूला भिरकावून दिला. डीप कव्हर क्षेत्रामध्ये 4 धाबांसाठी चौकार.
चौकारणीशी धावफलकाचा विचार केला, धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय 40 वरती. अजूनही या षटकातील चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अंतिम 2. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका पाहायला मिळेल काय? इथे मात्र प्रहार करायचा होता. पंच इथे दर्शवत असताना आणखीन एक चेंडू निर्धाव आहे. थोडेसे सफल जरूर झाले होते आणि इथे मात्र पंच दर्शवत असताना हा चेंडू व्यवस्थितरित्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चौकार जरूर आला परंतु 3 चेंडू देखील निर्धाव झालेत. हा चेंडू मात्र अप्रतिम कट केला गेलाय. स्पिन तुम्ही पाहू शकता. ब्रेकचा मारा इथे केला गेलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू इतका वळला की नक्कीच फलंदाज फक्त आणि फक्त पाहत होता की चेंडूची लाईन काय, चेंडूची दिशा काय, चेंडू वाईट जाईल काय. परंतु पंच इथे दर्शवत असताना की हा चेंडू व्यवस्थितरित्या एक फिरकी गोलंदाज इथे शेवटच्या षटकामध्ये वापरला गेला होता प्रभाकर आणि त्याने मात्र यशस्वीरित्या या षटकाला हाताळलं. फक्त धाबा खर्च केल्या त्या म्हणजे 7. धावफलकाचा विचार केला, धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय 40 आणि 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीम अचोले मास्टर संघाचा कर्णधार आणि टीम खारेगाव मास्टर संघाचा कर्णधार, दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी या. टीम राय मास्टर संघ विनंती असेल शतरक्षण सजवून घ्या. वेळ आपल्याकडे थोडीशी कमी आहे. विनंती असेल खारेगाव मास्टर संघाला कर्णधार जर आपण उपस्थित असाल तर प्लीज आपण यायचं आहे. भरपूर सारी मेहनत या स्पर्धेकरिता आपण बघतोय. टीम जय धरावे 40+ मास्टर संघाची आणि तो संघ आता मात्र खेळतोय. खारेगाव मास्टर संघाचं देखील शुभ आगमन इथे झालंय. दरम्यान आदरणीय प्रेमराजजी पाटील साहेबांचे शुभ आगमन या पवित्र व्यासपीठावरती. नक्कीच त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अग्रिकुली समाज मंडळ मुंबई ते ठाणे रजिस्टर आणि त्याचे खजिनदार आदरणीय प्रेमराज पाटील मॅन फ्रॉम खारेगाव आणि त्यांचा संघ देखील उपस्थित आहे. ते संघाचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आदरणीय प्रेमराज पाटील साहेबांचं देखील मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. पोमन मास्टर संघ आपण बघतोय धावांचा पाठलाग करायचा 41. टीम आचोले मास्टर संघ आपण कर्णधार यायचा आहे. खारेगाव मास्टर संघाचे कर्णधार जरुरी इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय अचोले मास्टर संघाला आपण यायचंय, कर्णधार यायचा आहे. फलंदाजीची जोडी आपण बघतोय सलामवीर जोडी मैदानामध्ये जरूर जात असताना एक चांगली फाईट इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल याच्यामध्ये काही शंका नाही. अग्रिकुली समाज मंडळ मुंबई ते ठाणे रजिस्टर
आणि त्याचे खजिनदार आदरणीय प्रेमनाथजी पाटील साहेब आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जरूर जॉईन झालेत. आपण त्यांच्याशी चर्चा देखील करणारच आहोत. थोडीफार चर्चा देखील महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक स्पर्धा आपण बघतोय 40+ मास्टर्स संघाची एक चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजनाने नक्कीच चांगल्या ढंगामध्ये सजवली गेलेली ही स्पर्धा. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारे आदेश देखील दिले जातात, खूप सारे संदेश देखील पाठवले जातात. आणि तेच आपण थोडंसं अनुभव नक्कीच आदरणीय प्रेमनाथजी पाटील साहेबांकडून जरूर ऐकणार आहोत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजीची जिम्मेदारी जरूर स्वीकारली सदानंदजी पाटील. तर सलामवीर जोडी मैदानामध्ये, एका बाजूनं फलंदाज सूर्यकांत तर दुसऱ्या बाजूनं संजय, अशी सलामवीर जोडी. जबरदस्त स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय आगरी कोळी समाज मंडळ मुंबई ते ठाणे रजिस्टर. आणि या मंडळातून खेळत असताना तब्बल 11 संघ आपण पाहतोय. आणि आज आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या मंडळाचे खजिनदार आदरणीय प्रेमनाथजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. तब्बल आपण पाहतोय 2017 पासून ते या मंडळामध्ये आहेत आणि 2019 पासून ते या पदावरती आहेत. खजिनदार मंडळाचे खजिनदार या पदावरती ते 2019 पासून आहेत. तर या मंडळामध्ये तुम्ही येत असताना नक्कीच अनुभव कसा आहे तुमचा? अनुभव म्हणजे मी जेव्हा फर्स्ट टाइम 2017ला चिंपोली इथे मॅच खेळलो, त्याच्यानंतर 2018 कंटिन्यू मी खारेगाव संघातून खेळलो. नंतर आमचे कार्याध्यक्ष माननीय श्री कुमार भंडारी साहेब यांनी मला बोलून घेतलं, प्रेमनाथजी तुम्ही काय मंडळाचं कुठलं पद घेणार? मी दादा मी या मंडळामध्ये नवीन आहे, पण नाही तुम्हाला नगरसेवकाचा 15 वर्ष नगरसेवक अनुभव आहे. दादा नको, मला या मंडळाबद्दल काही जास्त माहिती नाही, मी खेळायचं काम. नाही साहेब, नाही प्रेमनाथ तुला कुठलंही एक पद घ्यावं लागेल. तर मी सांगितलं नाहीच बोलवलं, पण त्याने तुला खजिनदार पद सांभाळावं लागेल. आणि मी 2019 पासून या मंडळाच्या खजिनदारपदी विराजमान झालेलो आहे. आणि आज मी माझा कार्यकाल व्यवस्थित पार पाडलेला आहे आणि पाडत आहे. धन्यवाद. खूप 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 धन्यवाद. भरपूर सारे स्टार देखील घडले गेलेत या मंडळातूनच. समालोचनाचा भाग जर पाहिला तर मनीष दादा पाटील आज आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याचं नाव आहे तो मनीष दादा पाटील देखील याच मंडळामधून जरूर, तसेच त्याने सुरुवात केली होती. सर्वप्रथम मनीष दादाने ढोकालीला सुरुवात केली होती या मंडळामधून. आणि नक्कीच भरपूर जणांना पुढे नेणारा हा मंडळ आपण पाहतोय आगरी कोळी समाज मंडळ मुंबई ते ठाणे. प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक समालोचकाला, प्रत्येक पंचांना देखील आपण पाहतोय या मंडळाच्या माध्यमातून खूप पुढे नेण्याचं काम इथे केलं जातंय. मला देखील इथे संधी दिली, मला देखील अधिकृत समालोचन म्हणून इथे जरूर त्यांनी संधी दिली, त्याबद्दल खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद आपलं. आणि नक्कीच अध्यक्षांचं देखील खूप सारं धन्यवाद. तसेच गुणलेखकाची भूमिका आपण बघतोय तुषारजी पाटील, ते देखील सलग 4था वर्ष आहे त्यांचा. 2019 पासून ते देखील अधिकृत आहेत आणि मी देखील प्रथमच वर्ष आहे माझा, परंतु भरपूर सारा आनंद या मंडळामध्ये मला देखील मिळतोय, भरपूर सारा प्रेम पाहतोय. इथे मात्र गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सदन पाटील. पुढचा चेंडू हवेमध्ये खेळला गेलाय, झेल घेण्याचा प्रयत्न इथे जरूर झाला होता यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. दरम्यान चेंडू गेलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये, पंचांचा इशारा आलाय 2 धावा. 2 धाब्यानिशी विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 7 वरती. धावफलक जाऊन पोहोचलाय 7 वरती. चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अंतिम 1 चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकातील. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सदानंद, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय स्ट्राईक एंड कडे फलंदाज सूर्यकांत, ज्याने अप्रतिम गोलंदाजीचा नजारा जरूर पेश केला होता.
थोडासा महाग जरूर ठरला होता, परंतु विकेट्स देखील त्याने आपल्या नावावरती केले होते. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण बघतोय. दरम्यान सहजरित्या एक धाव कंप्लीट केली. एका धावेवरती समाधान, एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय पुढे 8 वरती. षटक संपलाय पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावांचा विचार केला तर बेन बाद 8. नवीन गोलंदाजी मार्गवरती कृष्णा पाटील. दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारत असताना, कारण 41 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 41 धावा रोखायच्या टीम राय मास्टर संघाला आणि त्याकरिता कुठेतरी एक चांगली गोलंदाजीची आवश्यकता आहे आणि कृष्णाला आणलं गेलंय. डीप काबू कॉर्नर क्षेत्रामध्ये दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फ्लमल निर्माण झाली होती, थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाने त्वरित उचलला गेलाय. पोमन मास्टर संघ एक दर्जेदार संघ आहे आणि त्या संघातून खेळत असताना 2 फलंदाज, एका बाजूने सूर्यकांत आणि एका बाजूने संजय. धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचलाय दुहेरी आकड्यामध्ये 10 वरती. धावफलक जाऊन पोहोचलाय 10 वरती. एका बाजूने गोलंदाज कृष्णा पुन्हा एकदा सज्ज असेल. जी बॅटिंग पहिल्या धावामध्ये झाली होती ती बॅटिंग इथे करायला हवी. इथे मात्र हा चेंडू थोडासा फटका फसला गेलाय. दरम्यान एक धाव वेगाने कंप्लीट केली. एका धावेवरती जरूर समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेनिशी धावफलक जर पाहिलं तर पुढे जाऊन सरकला 11 वरती. 11 धावा धावफलकावरती. महत्वाची भूमिका आहे पंचांची आणि ते पंचांच्या भूमिकामध्ये आपण मॅन फ्रॉम नारासोपारा आदरणीय ललितजी शर्मा सरांना आपण बघतोय. नाणेफेकी आपण जरूर करतोय. दोन्ही संघाचे कर्णधार या प्लीज. टीम असोले मास्टर ऑन साईडला या फटक्याला सजवलं गेलं. कॉफ कॉर्नर क्षेत्रामध्ये वेगाने क्षेत्ररक्षकाला थोडासा फ्लमल झालाय. दरम्यान बॅकअप जरूर होता, महत्वाचं आहे. बॅकअप असणं महत्वाचं आहे आणि तेच दृश्य इथे पाहायला मिळालं. लाईव्हच्या माध्यमातून कॅच केलं गेलेलं हे दृश्य NXT लाईव्ह आदरणीय मनीष दादा पाटील यांची संपूर्ण टीम आपण बघतोय. दैसर टॉस साठी या प्लीज असोले मास्टर संघ आपण नाणेफेकी करतोय. पुढचा चेंडू जरूर इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा धावा देखील मिळतील भरपूर. पंच दर्शवत असताना 2 धावा. डीप कव्हर क्षेत्रामध्ये या फटक्याला सजवलं गेलं होतं. दरम्यान 2 धावांचा इशारा पंचांचा आलाय. एक दर्जेदार कामगिरी करतोय संघ. पाण्याची व्यवस्था करा प्लीज. तर विनंती असेल प्रत्येक कमिटीला, प्रत्येक मंडळातील प्रत्येक संघांना जिथे जिथे स्पर्धा असेल तिथे तिथे खेळाडूंकरिता ग्लुकोन डी वगैरे काहीतरी म्हणजे असं एनर्जी ड्रिंक काहीतरी कृपया ठेवा. कारण 40+ मास्टर संघ आपण बघतोय खेळतायत आणि तोच अनुभव नक्कीच आहे. कारण मैदानामध्ये जर पाहिलं तर ते खेळत असतात आणि कुठेतरी दम देखील लागत असतो आणि त्याच कारणाने विनंती असेल प्रत्येक कमिटीने ते ठेवायला हवं कुठेतरी आणि असा निर्णय जरूर आहे. मंडळाचा नियम आहे. इथे मात्र पंच सहमत आहेत. फलंदाजाला परतावं लागतंय. बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक मोठा हद्र विनंती करतोय आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. दरम्यान धावफलकावरती नजर टाकली तर धावफलकावरती धावा 17. क्रिकेट मधील अशुभ आकडा ज्याला म्हटलं जातं तो 17 आकडा असताना इथे मात्र फलंदाजाला परतावं लागलं.
12 चेंडू शिल्लक असतील धावांची आवश्यकतेचा जर विचार केला, धाव फलकावरती 17 धावा जरूर लागल्या गेले. धावांचा जर विचार केला तर 24 धावांची आवश्यकता. धावफलक 17 वरती जाऊन जरूर पोहोचलाय. अजूनही 24 धावांची आवश्यकता. चेंडूंचा खेळ इथे या दरम्यान शिल्लक आहे 12 चेंडू मध्ये 24 धावा. प्रत्येक षटकामागे 12च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका जरूर यायला हवा. ती क्षमता, ती गुणवत्ता फलंदाजामध्ये आहे. एका बाजूने फलंदाज सूर्यकांतला पाहतोय तर दुसऱ्या बाजूनं नागेश. इथे मात्र फटका फसला गेलाय ऑन साईडला. एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय. दरम्यान चेंडू इथे मात्र गेल्या 2 धावे करिता गोशंकी क्षेत्रामध्ये. दरम्यान 2 धावा आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर धाव फलक तब्बल पुढे जाऊन सरकलाय. तो म्हणजेच 19 या आकड्यावरती. समीकरण थोडस बदललंय. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची आवश्यकता अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक कडे फलंदाज आहे सूर्यकांत, जो एक चांगले बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. तब्बल जर त्याच्या वैयक्तिक खेळीवरती लक्ष दिला तर नक्की सिंगल आणि डबलच्या मदतीने तो वाटचाल करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. दरम्यान पंच इथे दर्शवत असताना की धावा मिळतील 2 धावांवरती समाधान. आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना धाव फलक आपण बघतोय 21 वरती. आता मात्र अजूनही 20 धावांची आवश्यकता 10 चेंडू मध्ये. प्रत्येक चेंडू मागे 2च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. प्रत्येक षटकामध्ये 12च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. आणि तेच इथे करत असताना फलंदाज सूर्यकांत, कारण सूर्यकांतला माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती जर 2 धावा आल्या तर नक्कीच आपण या धावांचा पाठलाग करू शकतो. जर एखादा कुठेतरी मोठा फटका आला आणि प्रत्येक चेंडूवरती जर 2 धावा आल्या तर अगदी सहजरित्या नक्कीच या धावांचा पाठलाग होऊ शकतो. कारण नॉन स्ट्राईक एंड कडे एक हार्ड रेडर फलंदाज नागेश आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेचण्याची, कुवत आहे. आणि त्याचकरिता कुठेतरी सिंगल आणि डबल वरती विश्वास जरूर दाखवलाय. पंच इथे इशारा देत असताना अवंतर चेंडू, जो दबाव आहे तो दबाव इथे थोडाफार प्रमाणामध्ये कमी होत असताना, कारण गोलंदाजावरती देखील दबाव येतोय. कारण प्रत्येक चेंडूवरती जेव्हा 2 धावा येतात तेव्हा मात्र कुठेतरी आपण पाहतोय वैयक्तिक 12 धावा तो गोलंदाज खर्च करत असतो आणि तोच दबाव असतो. इथे मात्र हा चेंडू बाहेर जाणारा चेंडू होता. छेडण्याचा प्रयत्न केला जरूर होता परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. निर्धाव चेंडूचा खेळ दरम्यान संपला गेलाय. निर्धाव चेंडू मागे धाव फलक थांबला गेलाय. कुठेतरी लेंथ अँड लाईन आता मात्र प्रॉपर सावरली. सदानंद ऑफसाईडला फेकला गेलेला चेंडू इथे मात्र डीप कव्हर क्षेत्रामध्ये 1 बाउन्स. फक्त आणि फक्त मिळतील 2 धावा. घोषंकी क्षेत्र मैदानाची रचना जर तुम्ही पाहिली तर मिड विकेट क्षेत्रामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळतील. षटकाचा जर विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव फलकावरती धावा आताच्या स्थितीला लागल्या गेलेत. धाव फलक 24 वरती 17 धावांची आवश्यकता. 8 चेंडू मध्ये ऑन साईडला फटका चांगला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न कृष्णाच्या माध्यमातून झाला. दरम्यान एक धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. एका धावेनिशी धाव फलकाचा जर विचार केला धाव फलक जाऊन पोहोचलाय पुढे 25 वरती. अजूनही जर विचार केला तर धावांची आवश्यकता आहे तब्बल 16 धावांची आवश्यकता अजूनही आहे संघाला. म्हणजे हा येणारा एक चेंडू महत्वाचा आहे, कारण 7 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे आणि हा येणारा एक चेंडू खूप महत्वाचा आहे. आणि स्ट्राईक वरती फलंदाज आहे नागेश, एक हार्ड रेडर फलंदाज. त्याच्या बॅट मधून एखादा उत्तुंग षटकार पाहायला मिळेल काय, कारण या चेंडूवरती एक मोठ्या फटक्याची आवश्यकता जरूर आहे. इथे मात्र फटका फसलाय. एक धाव वेगाने धावून कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय, स्ट्राईक इथे ठेवली जाईल काय, तसं काही दृश्य इथे घडलं जात नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय, तसंही काय घडलं नाही. 2 धावा, 2 धावांवरती समाधान. आणि या 2 धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 27 वरती. तर धावांची आवश्यकता 14. 6 चेंडू 14 धावा. सामना अजूनही संपला नाही. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने आहे, कारण एका बाजूने टीम राय मास्टर संघाची गोलंदाजी देखील अप्रतिम आहे, तर दुसऱ्या बाजूने टीम पोमन मास्टर संघ हा देखील एक बलाढ्य संघ आहे.
आणि नक्कीच नागेश सारखा एक हार्ड रेडर फलंदाज या संघामध्ये जरूर खेळतोय. तो सध्या नॉन स्ट्राईक एंड कडे. महत्वाचं आहे नागेशला लवकरात लवकर स्ट्राईक वरती आणण्याचं काम करावं लागेल, कारण इथून पुढे संघाला विजय व्हायचा आहे. तर नक्कीच नागेश याची खेळी फार महत्वाची आहे. कुठेतरी त्याच्या बॅट मधून मोठ्या फटक्यांची आतिषबाजी व्हायला हवी, परंतु त्याहून पलीकडे जर पाहायचं झालं तर जास्तीत जास्त चेंडू नागेशला खेळायला मिळाले हवे. धन्यवाद धन्यवाद. धीजे नाणेफेकी प्लीज विनंती आहे, नाणेफेकी करा प्लीज. आदरणीय सदानंदजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करतोय. मी विनंती करतोय कोपऱ्यामध्ये जी बाईक आहे मी विनंती करतोय आपल्याला विनंती असेल. धन्यवाद. गोलंदाज अरुण अंबोकर ऑन साईडला. फटका चांगला आहे. धावा किती मिळतील हा प्रश्नचिन्ह आहे. एक धाव जरूर कंप्लीट केली आणि एका धाब्यावरती समाधान मानत असताना त्याचं कारण आहे फलंदाज नागेश एक अफलातून बॅट्समन आणि याच्यावरती विश्वास आहे. आणि तो विश्वास का आहे तर त्याच्यामध्ये दमखम आहे, क्षमता आहे. जी फिनिश बेस्ट फिनिशर प्रत्येक संघामध्ये असतो आणि त्या फिनिशरच्या भूमिकेमध्ये आपण नक्कीच प्रत्यक्षात नागेशला कित्येकदा पाहिलंय आणि तोच नागेश आहे पुन्हा एकदा सज्ज खेळण्याकरिता. नागेशच्या माध्यमातून मोठे फटके पाहायला मिळतील काय? संघाला आवश्यकता आहे. पहिल्या विजयाकरिता हा संघर्ष सुरू आहे. नागेश तर दुसऱ्या बाजूने अरुण. अरुणचा जर विचार केला तर याच मैदानावरती पहिली टुर्नामेंट झाली होती तेव्हा मालिका वीरचा पुरस्कार त्याने पटकावला होता. इथे मात्र प्रहार केलाय. ताकद देखील भरपूर आहे या फटक्यामध्ये. वेगाने आलाय दिनेश झेल इथे सुटलाय. दरम्यान चेंडू इथे सुटला गेलाय. एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते. फक्त एक धाव एका धावेवरती समाधान आणि या एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय पुढे 29 वरती. 4 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता 12. 4 चेंडू 12 धावा. चार चेंडू मध्ये 12 धावा. 3 चौकार किंवा 2 षटकार सामना घेऊन जातील टीम पोमन मास्टर संघ, परंतु येणारे 2 निर्धाव चेंडू सामना मात्र घेऊन जातील राई मास्टर संघ. हा चेंडू खोलवर टप्प्याचा आहे. दरम्यान धावा देखील मिळतील 2, परंतु 2 धावेनिशी काही होणार नाही. अजूनही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 3 आणि येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. अरुण अंबोकर गोलंदाजी मार्गवती सज्ज. दुसऱ्या बाजूने फलंदाज आपण पाहतोय जो सुरुवातीला आलेला सूर्यकांत सज्ज आहे खेळण्याकरिता. त्याच्या बॅट मधून एखादा मोठा फटका पाहायला मिळेल काय? वैयक्तिक 18 धावांचं योगदान त्याने दिलाय. चेंडूंचा जर विचार केला तर तब्बल 13 चेंडू त्याने आतापर्यंत खेळले. 13 चेंडू मध्ये 18 धावांचं योगदान. एक चांगली खेळी करतोय सिंगल आणि डबलच्या विश्वासाने. इथे मात्र आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा नागेशला आणलं गेलंय. सिंगल आणि डबल क्रिकेटची लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातं ती लाईफ लाईन इथे यूज करत असताना सूर्यकांत आपण पाहतोय त्याला नॉन स्ट्राईक एन कडे. परंतु आता मात्र संघाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. एक वेल फिनिशरची आवश्यकता आहे. एक चांगल्या समाप्ती करणाऱ्या फलंदाजाची आवश्यकता आहे आणि त्याकरिता नागेशवरती खूप सारा विश्वास आहे. त्या विश्वासाला सार्थ ठरून त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील काय? 9 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 2 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. जरी कंपल्सरी चेज नाहीये, जरी 8 केला तरी संघ विजय होऊ शकतो. इथे मात्र हा चेंडू अचूक टप्प्यावरती
धाव घेण्याचा प्रयत्न एकदा वेगाने कंप्लीट 8 जरी केल्या तरीही संघ जिंकू शकतो. धाव घेण्याचा प्रयत्न धावचीची संधी काय घडलं इथे एक चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता 7 केल्या तरी जिंकू शकतो परंतु औपचारिकता शिल्लक कारण एका चेंडू मध्ये 7 धावा थोडस मुश्किल आहे. गोलंदाजाने जर साथ दिली तर नक्कीच या धावांचा पाठलाग होऊ शकतो परंतु तशी साथ गोलंदाज देणार नाही तशी चुकी गोलंदाज करणार नाही. अरुण अंबोकर भरपूर सारा अनुभव आणि त्या अनुभवाने गोलंदाजी करत असताना आठ धाबांची आवश्यकता कंपल्सरी चेज नाहीये 7 केल्या तरी संघ विजय होऊ शकते. एका चेंडू मध्ये 7 धाबांची आवश्यकता एक चेंडू मध्ये 7 ची आवश्यकता. काय घडेल चेंडू मध्ये निर्धाव चेंडू फेकला जाईल किंवा एखादा उत्तुंग षटकार इथे पाहायला मिळेल किंवा अवांतर धाव इथे येईल. फुलर लाईनचा चेंडू आता ऑन साइडला खेळला गेलाय दरम्यान फक्त आणि फक्त धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. नाणेफेकीसाठी विनंती करतोय धन्यवाद डीजे नाणेफेकी विनंती करतोय जयेश दादा नाणेफेकी आदरणीय प्रेमनाथ पाटील साहेबांची शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार